महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात प्रतिस्पर्धी पुरुष उमेदवारांना चारी मुंड्याचित करण्यासाठी काही महिला उमेदवारही सज्ज झाल्या। याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण होतं। 2011 मध्ये हे आरक्षण 50% वाढवण्यात आलं। त्यामुळे अनेक महिला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागल्या। मात्र बहुतांशी महिला राखीव प्रभागातून निवडणूक लढवताना दिसायच्या, पण यंदा मात्र अनेक जणी खुल्या प्रभागातून आखाड्यात उतरल्या। मुंबई महापालिकेत निम्मे म्हणजे 113 खुले प्रभाग आहेत। मात्र या खुल्या प्रभागांपैकी 80 ठिकाणी महिला उमेदवार रिंगणात उतरल्या। 33 विद्यमान नगरसेविकांना खुल्या प्रवर्गातून उमेदवारी मिळाली आहे। यामध्ये शिवसेनेच्या 12, राष्ट्रवादीच्या 7, भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी 5 तर मनसेच्या 4 महिला नगरसेविकांचा समावेश आहे। अनेकदा आपला प्रभाग आरक्षित झाल्यावर नेते मंडळी घराणेशाही टिकवण्यासाठी आपल्या कुटुंबातील महिलांना पुढे करतात आणि आरक्षण उठल्यानंतर सत्ता पुन्हा पुरुषांकडे जाते। पण काही महिला अशा संधीचं सोनं करतात आणि राजकारणात दमदार वाटचाल करतात। कामाचा सपाटा लावलाच होता, परंतु पक्षप्रमुखांनी मला जे सभागृह नेतापद दिलं, मला असं वाटतं पक्षप्रमुखांनी खऱ्या अर्थाने मुंबईतल्या महिलांचा मान वाढवलेला आहे। खरं तर महिलांमध्ये सेवावृत्ती ही जन्मजातच असते असं मी म्हणेन। त्याच वृत्तीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे। असंही महिला दिवसभर त्यांच्या कुटुंबाची सेवा करतच असतात। कुटुंबाची सेवा करता करता समाजाची सेवा करणं फार काही कठीण नाही, ते आम्ही करतोच आहे आणि आम्हाला कोणत्याही याबाबतीत अडचणी येत नाहीत। आपल्याला इच्छा असली की मार्ग नक्कीच मिळतो। काही महिला स्वकर्तृत्वावर नगरसेवक पद मिळवतात। एवढंच नव्हे तर पुन्हा खुल्या प्रवर्गातून देखील पुरुष उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात टक्कर देण्यासाठी सज्ज होतात। एक महिला म्हणून काम करत असताना बऱ्याच जण असं वाटलं की एक महिला ही काय काम करणार राजकारणात, कारण की ही कोणतीही पार्श्वभूमी नव्हती। बऱ्याच जणांकडनं ते हिणवलं गेलं, परंतु मी त्याच्यावर ठाम राहून मी दाखवलं की विभागात कामं करता येतात। एक महिला घर सांभाळून एक चांगल्या प्रकारे विभागातली कामं करू शकते। राजकारण ही खरं तर पुरुषांची मक्तेदारी असं मानलं जातं, पण हा समज मोडीत काढण्याचा विडाच खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या या महिला उमेदवारांनी उचललाय। हम भी किसी से कम नाही, आम्हाला महिला आरक्षणाच्या कोबड्या नकोत असं म्हणत या महिलांनी निवडणुकीमध्ये खुल्या प्रभागातून निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे आणि म्हणूनच ह्या महिला खऱ्या अर्थानं रणरागिणी ठरतात। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधव सह मेघा कुशिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।